परिश्रम घेतले त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि तुमच्या वतीने त्यांना टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करतो. खरंच असेच शिवभक्त छत्रपती शिवरायांचा विचार समाजात रुजवू शकतात. आपण सगळेजण या ठिकाणी आलात आणि छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आपण या ठिकाणी जावं. आपल्या सगळ्यांना मी एक शिवभक्त या नात्याने शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठलंही संकट आलं, कुठलीही अडचण आली, या ठिकाणी या छत्रपतींना नतमस्तक व्हा आणि फक्त 2 मिनिट त्यांच्या समोर, त्यांच्या ह्या ठिकाणच्या बाजूला किंवा ह्या ठिकाणच्या बाजूला 2 मिनिट बसा. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे बघा, मासाहेबांच्या पुतळ्याकडे बघा, शहाजीराजांच्या पुतळ्याकडे बघा, 12 शिल्पांकडे बघा आणि तुमचे 2 मिनिट मेडिटेशन आणि 2 मिनिट त्यांना पाहिलेले डोळे तुम्हाला आयुष्यात कधीच कशाला हलू देणार नाही. एवढं या पुण्य विचारपीठावरून आपल्याला सांगतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्याकडून काही चुका झाल्या असत्याल, काही अडचणी झाल्या असत्याल तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जो आपला मुख्य कार्यक्रम 15 ते 20 मिनिटाचा होणार आहे, ज्या वेळेस या मुख्य आतिषबाजीची सुरुवात लोकप्रिय लोकनेते विकासरत्न आमदार राजाभाऊ करतील, त्यावेळेस मात्र मी सगळ्यांना एक विनंती करतो की त्या देखावाचं जी आपण सेटअप केलाय त्यासाठी फक्त सगळ्यांनी ह्या शिवसृष्टीच्या भागाच्या खाली उभा राहावं आणि पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचा विचार रुजवण्यासाठी अखंडपणे काम करत राहू एवढी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद दादा. शिवसेना नेते आदरणीय भाऊसाहेब आंदळकर यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. समितीच्या वतीनं आपल्याला देखील मानाचा फेटा या ठिकाणी बांधण्यात येईल. मध्यवर्ती शिवसृष्टी शिवजन्मोत्सव सोहळा समिती बार्शी डोळ्याचं पारणं फेडणारा आणि मनामध्ये इतिहास जागा ठेवण्यासाठी, ज्वलंत करण्यासाठी हा दैदिप्यमान सोहळा तमाम बार्शीकर शिवभक्तांच्या वतीनं व समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, बार्शी तालुक्याचे लाडकं नेतृत्व, आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, एक तसे असे असलेले शिवभक्त माननीय राजाभाऊ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी वर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन व पुतळ्याला वंदन करावं. माननीय राजाभाऊ राऊत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण माननीय राजाभाऊ राऊत यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. या शिवसृष्टीचे संकल्पक, या शिवसृष्टी उभा करत असताना फक्त संकल्पना म्हणे बाळगली नाही, ती सत्यामध्ये उतरवली. सत्यामध्ये उतरवत असताना महाराष्ट्रातील अनेक इतिहास अभ्यासकांचं मार्गदर्शन घेतलं आणि या मार्गदर्शनाच्या माध्यमातून ही देखणी ऐतिहासिक दैदिप्यमान अशी शिवसृष्टी या ठिकाणी उभारण्यात आले. अखंड हिंदुस्थानाचं दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांना विनंती, हात वर करून सगळ्यांनी घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अखंड हिंदुस्थानाचं दैवत जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचं या ठिकाणी पूजन करण्यासाठी यायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. या ठिकाणी बार्शी नगर परिषद बार्शीच्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे यायचे. आदरणीय तेजस्वीताई कथले, आदरणीय फुकडे साहेब, आदरणीय भाऊसाहेबजी आंबेडकर साहेब, आदरणीय विजयजी गौड सर, आपल्याला विनंती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वावर पुतळ्याकडे यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे या ठिकाणी पूजन होणार आहे. माननीय बार्शी तालुक्याचं लाडके नेते, बार्शी तालुक्याचे लाडके नेतृत्व, विकासरत्न व्यक्तिमत्व, शिवसृष्टीचे संकल्पक माननीय राजाभाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचं या ठिकाणी पूजन होणार आहे. तसेच बार्शीच्या प्रथम नागरिक तेजस्वीताई कथले, शिवसेना नेते भाऊसाहेबजी आंबेडकर साहेब, पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय कुकडे साहेब, आदरणीय बाजार समितीचे सभापती विजयजी गरुड सर, या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन होईल. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पवृष्टी होणार आहे. मधील सर्व सदस्यांना विनंती आहे, त्यांनी मध्ये जो आदेश केलेला आहे त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला चर्चेच्या उंची प्रमाणे आपल्या जबाबदारी घेऊन करायचं आहे. घोड्यांच्या तापाने आणि तलवारीच्या पातळीने छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य उभा केलं. आटामध्ये जातीला तीन मावळ्यांना सोबत घेऊन या स्वराज्याची निर्मिती करत असताना हे स्वराज्य व्हावं हे त्यांची मावळी झालेला संकल्प होता. आणि या संकल्पनेवर आजपर्यंत त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. हे माननीय राजाभाऊ सर्व जय शिवराय प्रतिष्ठानमधील सदस्यांना विनंती आहे, आपली जी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीनं चार लाईनी अंतर घेऊन करायचं आहे. या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अखंड हिंदुस्थानाचा दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यास या ठिकाणी मानवंदना देण्यात येणार आहे. जी महाराष्ट्रामधील एकमेव पारंपरिक पद्धतीची मानवंदना आहे ती आपण या ठिकाणी देणार आहोत. आपल्या आपल्या उंचीप्रमाणे आणि व्यवस्थित अंतर घेऊन आपण सर्वांनी उभं राहायचंय. मी सगळ्यांना एक विनंती करतो की जे केला त्यांनीच समोर उभं राहावं. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान स्थापित, न्याया अलंकार मंडित, शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, शिवराज, छत्रपती शिवाजीराजे, शहाजीराजे भोसले यांना तमाम शिवभक्तांकडून जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं मानवता मुद्रा, मानवता मुद्रा, मानवता मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज
राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ की जय भवानी जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की कर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ की जय भवानी नमो पार्वती परमेश्वर हर 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 धन्यवाद. सर्वांनी धन्यवाद. सगळ्यांनी खुर्च्यावर या ठिकाणी बसून घ्यायचे. मान्यवरांना विनंती करतो की आपण परमात्मा ही तळघरात लपवला जावा इतका यवनांचा थाट होता, परंतु त्या यवनांच्या थाटावर उभा राहून स्वराज्य निर्माण केलं असा माझा शिवबा राजा होता. शिवबा राजा होता. या ठिकाणी मानवाला दिल्यानंतर ही तोफीची सलामी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की चला मोठा आवाज आला मोठा आवाज आहे. आपला सन्मान तमाम शिवभक्तांच्या वतीने या ठिकाणी होणार आहे. मी ज्येष्ठ पत्रकार बांधव आदरणीय नाना भवाने आपल्याला विनंती करतो आपण समोर यायचं. तसेच ॲडव्होकेट महेश जगताप यांना विनंती करतो की आपण समोर यायचं. समस्त भाषिक शिवभक्तांच्या वतीनं या शिवसृष्टी उभारण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, या शिवसृष्टीचे संकल्प तमाम बार्शीकर शिवभक्तांची मनोभावे इच्छा ओदिनी इच्छा पूर्ण करणारे माननीय राजाभाऊ राऊत यांचा शिवभक्तांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान पत्र देऊन या ठिकाणी माननीय राजाभाऊ राऊत यांचा सन्मान तमाम शिवभक्तांच्या वतीनं मध्यवर्ती शिवसृष्टी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय राजाभाऊ राऊत यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन व आभार त्यांना मानणार आहोत. मानपत्रावर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीचं होतं. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाजीच्या पेटापासून ते प्राणी वृक्ष प्रत्येक सजीव व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. जोपर्यंत चंद्र सूर्य येत आले आहेत तोपर्यंत जगाला आदर्श राहील असं न भूतो न भविष्यातील स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभारलं. या छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आपण गेली अनेक वर्ष समाजकारण आणि राजकारण व इतर क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. आपल्या माध्यमातून बार्शी तालुक्याचं नव्हे तर जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. आपल्या माध्यमातून आपण शेतकरी, युवक, महिला त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील शिवभक्तांची मागणी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती व भव्य आणि दिव्य शिवसृष्टीची निर्मिती आपल्या माध्यमातून बार्शी शहरात निर्माण करून बार्शी शहराच्या सौंदर्यामध्ये मोठी आणि मोलाची भर टाकली आहे. आपल्या माध्यमातून इतिहास, वर्तमान आणि भविष्य याचा आदर्श मानून छत्रपती शिवरायांचा विचार आणि आचार शिवसृष्टीच्या माध्यमातून आपण उभा केला आहे. आपण शिवसृष्टीची उभारणी ज्या विचारातून केली आहे तो विचार समस्त शिवभक्तांना आदर्शवत आहे. आपण शिवविचारांचा हा जागर शिवसृष्टीच्या माध्यमातून उभा करून समस्त बार्शीकरांना एक भव्य दिव्य इतिहास, वर्तमान आणि भविष्याची नोंद घेत अशी वास्तू उभारली आहे. शिवसृष्टी उभारणी करत असताना आपण बारकाईने केलेले विचार आणि सातत्यात उतरवलेली शिवसृष्टी ही दिव्य भव्य दिवशी आपल्या शिवजयंती समस्त शिवभक्तांच्या
हॅलो शिवसृष्टी आपल्या शिवजयंती समस्त शिवभक्तांच्या वतीने आम्ही आपणास मानाचा जय शिवराय करतो व आपणास समस्त शिवभक्तांच्या वतीनं हे सन्मानपत्र देऊन आपण निर्माण केलेल्या भव्य आणि दिव्य शिवसृष्टीसाठीच्या कृतज्ञता या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो. आपल्या विचारांना आपल्या कार्याला समस्त बार्शी तालुक्यातील शिवभक्तांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व मानाचा जय शिवराय. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं. माननीय राजगुरू यांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करू. उद्या 19 फेब्रुवारी ज्या जाणता राजा छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वाभिमानानं जीवन जगण्याची संधी दिली आणि संपूर्ण जगभरामध्ये ज्यांचा आज नावलौकिक आहे अशा छत्रपती शिवरायांच्या उद्या होणाऱ्या शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं पूर्वसंध्येला आज या ठिकाणी शिवसृष्टीच्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान व सर्व शिवप्रेमी शिवभक्त संघटनाच्या वतीने या ठिकाणी आज विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या शहराच्या प्रथम नागरिक आपल्या लाडक्या ताई तेजस्विनीताई कतले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड सर, शिवसेना नेते आदरणीय भाऊसाहेब आंदळकर साहेब, बार्शी शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कुकडे साहेब, आदरणीय नानासाहेब गव्हाणे, आदरणीय रेणक्याप्पा, बाबासाहेब कापशे, भारत पवार सर, सर्व उपस्थित नगरसेवक बंधू, नगरसेविका भगिनी, सर्व उपस्थित आमचे वकील साहेब हांडे साहेब, विजू, त्याचबरोबर आमचे सर्वच या विविध संघटनेचे सर्व छत्रपती शिवरायांच्या वरती प्रचंड भक्ती ठेवणारे सर्व शिवभक्त, आता सर्वांचीच नावं येत नाही, सर्व उपस्थित पत्रकार बांधव आणि शहरातून तालुक्यातून आलेले सर्व उपस्थित शिवभक्त, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनापासून आनंद होतोय की माझ्यासारख्या एका मावळ्याला शिवभक्ताला या ठिकाणी शिवसृष्टी निर्माण करण्याचा या ठिकाणी योग आला आणि मी माझ्या छत्रपती शिवरायांची कुठंतरी एक कणभर या ठिकाणी मी सेवा करू शकलो बांधवांनो. कारण आज आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गेल्या बॉडीमध्ये आशिफभाई नगराध्यक्ष होते. या ठिकाणी वेळोवेळी दर शिवजयंती महोत्सवाला देशाच्या वतीनं आणि सर्व शिवभक्तांच्या वतीनं मानवंदना आपण छत्रपती शिवरायांना या ठिकाणी द्यायची. आपला छत्रपती शिवरायांचा पुतळा हा फार दिवसापासून या ठिकाणी होता. तो अर्धाकृती पुतळा होता. या ठिकाणी सर्व शिवभक्तांनी शिवप्रतिष्ठान व सर्वच शिवभक्तांनी या ठिकाणी मला सूचना केली आणि त्या सर्व शिवभक्तांच्या सूचनेचं पालन करत, कारण मी शिवभक्त आहे, मी छत्रपतींचा एक अत्यंत आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणारा एक मानवानो एक मावळा आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा उभा करत असताना काही शासनाचे GR होते की जर पुतळा उभा करायचा म्हणलं तर आता कुठल्या तरी संस्थेने त्याची जबाबदारी घ्यावी. जशी आज बार्शी शहरातली जबाबदारी राजविजय क्रीडा मंडळाच्या वतीनं नाना राऊताच्या माध्यमातून या ठिकाणी पुतळा आपण या ठिकाणी लोकार्पण केला. त्याच पद्धतीने वैरागला सुद्धा आदरणीय भाऊसाहेब आंदळकरांनी त्या ठिकाणी वैरागला सुद्धा एक पुतळ्याचे त्या ठिकाणी उभारणी त्या ठिकाणी केली बांधवांनी. आणि आज या ठिकाणी या थोर पुरुषांच्या आपण अश्वरूढ पुतळा असू द्या, शिवसृष्टी असू द्या, शिवस्मारक असू द्या किंवा आपण शहरामध्ये केलेलं शहीद स्मारक असू द्या किंवा भविष्यकाळामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी बुद्धविहार या ठिकाणी करण्याचा जो आपला मानस आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण जो निर्णय घेणार आहोत तो निर्णय असू द्या. कारण या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीमधला विषय असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीमधला विषय असेल, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतला विषय असेल,
या ठिकाणी सगळेच आपण या ठिकाणी पुतळे आपण शंकेश्वर उद्यानमध्ये आपण लवकरच या ठिकाणी सर्वांना शब्द दिल्याप्रमाणे बसवणार आहोत. कारण या ठिकाणी दोन्ही, त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या बाबतीमधला पण विषय आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीमधला विषय आहे, महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचा विषय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या या 4 पुतळ्यांचा विषय आहे. तर बांधवांनी या ठिकाणी हे स्मारक, शिवसृष्टी, पुतळे, बुद्धविहार ह्या ज्या आपण संकल्पना करतो त्या संकल्पना या ठिकाणी राबवत असताना त्या पाठीमागचा उद्देश जर आपण पाहिला तर तुमच्या समोर एक उभारलेला एक शिवभक्त किंवा एक मावळा किंवा आज जे तुम्ही म्हणता की माझा भाऊ राजा भाऊ, जे मला एक आपुलकीनं नात्यातून हात मारता की माझा एक सख्या भावापेक्षा प्रेम करणारा हा राजाभाऊ आमचा या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून या बार्शीची समाजसेवा करतो. हे कशामुळे मला शक्य झालं तर मी प्रामाणिकपणाने सांगतो की छत्रपती शिवरायांकडे पाहून मला ती प्रेरणा आली. ज्यावेळेस शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा इतिहास माझ्यासमोर फार मोठ्या या अगोदरही घटना घडल्या, मालोजी राजे भोसले असतील, त्याचबरोबर शहाजीराजे भोसले असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असतील. खऱ्या अर्थानं शहाजीराजे भोसलेंच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, राजांच्या बाबतीमध्ये मोठे राजे, त्याचबरोबर आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ. आज आपण जे शिवसृष्टीमध्ये दोघांचेही तैलचित्र या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी लावलेलं आहे. कारण या माता पित्यांनी त्यांना घडवलं. आज राष्ट्रमाता जिजाऊनी, शहाजीराजेंनी त्यांना छत्रपती शिवरायांना ज्या काही गोष्टी जीवनामध्ये करायच्या किंवा हिंदवी स्वराज्याची निर्मिती कशी केली पाहिजे या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन केलं. आणि छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षापासून या ठिकाणी तोरणा किल्ला असेल त्यापासून जी सुरुवात केली, बालपणापासून बांधवून आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सगळ्या शाह्यांबरोबर, मोगलशाही असेल, आदिलशाही असेल, त्याचबरोबर सगळ्या शाह्या ज्या शहाजीराजांच्या वेळेस आदिलशाही होती, मोगलशाही, कुतुबशाही होती, निजामशाही होती. निजामशाही त्या ठिकाणी शहाजीराजांच्या वेळेसच त्या ठिकाणी थांबली गेली. परंतु या सर्वांनाच तोंड देत असताना किंवा यांच्याबरोबर एक अत्यंत संघर्ष करत असताना किंवा ही लढाई लढत असताना सगळेजण आपण इतिहास जाणतो की ती परिस्थिती सोपी नव्हती. कारण त्यावेळेस असला प्रतिकूल असा काळ होता की म्हणजे जीवन जगणं सुद्धा शक्य नव्हतं काय काय माणसाला. आणि अशा सगळ्या दऱ्याखोऱ्यातील सगळ्या मावळ्यांना, 18 पगड जाती धर्मातील सगळ्या बंधूंना या ठिकाणी बरोबर घेतलं. आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या एक मनामध्ये विचार आला की सैन्याला सुद्धा मावळा ही पदवी दिली बांधवांना. त्या पाठीमागचा एकच उद्देश होता की कुठलाही जातीवाद त्या ठिकाणी होऊ नये. आता सुद्धा आपण पाहतो की सैन्य दलामध्ये काही रेजिमेंट विविध जाती धर्मांच्या नावानं जरी असतील, परंतु त्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांनी एवढा विचार केला की मावळा हे सैन्याला नाव देण्यापाठीमागचं एकच कारण होतं की आपण बलाढ्य शत्रूशी लढतोय. आपली ही भूमी आपल्याला स्वतंत्र करायची, आपल्या सगळ्या जनतेला, रयतेला सुरक्षित ठेवायचंय. आणि जर आपल्या हिंदुस्थानामध्ये जातीभेद जर निर्माण झाला तर फार मोठी आपल्याला धोका होऊ शकतो. ही गोष्ट त्यांनी ओळखली आणि त्या काळापासून सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी हिंदू स्वराज्याची निर्मिती केली बांधून. आणि आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवरायांनी लढाई केली किंवा लढाई जिंकल्या हा मुद्दा तर सर्वश्रेष्ठ आहे बांधून. परंतु त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आणि सैन्य किंवा मावळे सुद्धा एवढे अत्यंत आदरपूर्वक वागणारे होते की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळेस युद्धाला जायचे त्यावेळेस युद्ध आणि युद्धविराम होईल, आपल्या गावाकडे येतील, पावसाळ्याचे दिवस लागतील, त्यावेळेस शेतीची कामं करायची, इतरांच्या शेतामध्ये राबायची, तलाव निर्माण करायचे. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी रायगडावरती बाजारपेठ सुद्धा निर्माण केली, बाजारपेठा निर्माण केल्या, आरमार निर्माण केलं. आज आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आज आपण पाहतो की समुद्रामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी सिंधुदुर्ग भागामध्ये जे किल्ल्याच्या विजयदुर्ग या भागामध्ये मोदी साहेब आले होते त्यावेळेस आपल्या नेव्हीला सुद्धा छत्रपती शिवरायांच्या नावाने त्या ठिकाणी गौरव त्या ठिकाणी देण्यात आला. त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढा होता की त्या काळामध्ये समुद्र ओलांडणं हे सुद्धा अशुभ होतं
असं काही संकेत असायचे, परंतु त्या सगळ्या प्रथा परंपरा मोडीत काढत, कारण आपल्या संपूर्ण तिन्ही दिशेला समुद्र आणि एका बाजूला हिमालय आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या देशाचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी होती. त्यावेळेस सुद्धा आरमार समुद्रामधलं सैन्य निर्माण करण्याचं त्या ठिकाणी एवढं मोठं काम त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी केलं. अशा रीतीनं आरमार निर्माण करणं, भूदलातलं सैन्य निर्माण करणं, तलावाची निर्मिती करणं, शेतकऱ्याला वेळप्रसंगी बी बियाणं देणं, अवजारे देणं, बैल बारदाना देणं, ती त्या काळातली दृष्टी. कधी जर दुष्काळ पडला तर जे काय महसूल जमा करायचो किंवा सारा यायचा तो सुद्धा सारा छत्रपती शिवरायांनी माफ केला. जी ती परंपरा आज पण हे सगळे राज्यकर्ते, आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ज्या ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, शेतकऱ्यावरती संकट येईल, त्यावेळेस कर्जमाफीचे निर्णय जे घेतले जातात ते विचार त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचे या ठिकाणी बांधवून होतोय. आज सुद्धा जे तलाव निर्मिती असेल किंवा बंधाऱ्याची निर्मिती असेल, शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्या काळातली निर्मिती असेल, किंवा रायगड निर्माण करत असताना इंदुलकरांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी रायगडाची निर्मिती केली. कशा पद्धतीची देखणी इमारत राहावी ह्याचं सुद्धा एक आर्किटेक्चर किंवा एक उत्कृष्ट इंजिनियरला सुद्धा ज्या काही गोष्टी जमणार नाहीत किंवा रायगड कायमचा अबाधित राहील ह्या दृष्टिकोनातून सुद्धा महाराजांनी त्या काळामध्ये केलेले प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सातत्याने आपली रयत सुखी राहिली पाहिजे, सर्वसामान्य जनता सुखी राहिली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून. नाहीतर शेवटी राज्यकर्ता कशाला असतो? राज्यकर्ता आपली जनता किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्याकरताच असतो. आणि तो दृष्टिकोन छत्रपती शिवरायांचा होता. आणि छत्रपती शिवरायांनाच माझ्यासारख्या मावळ्याने शिवभक्तांनी एक गुरुस्थानी मानलं. आणि खरोखर मी सांगतो की मी लहानपणापासून माझ्या डोक्याचा गंध, देवाऱ्याचं दर्शन आणि छत्रपती शिवरायांच्या पायाकडे बघून पायाला हात लावून बाहेर पडणारा मी मावळा बांधून, त्यामुळं या राजकारणामध्ये आज या ठिकाणी तुमच्या समोर भाषण करायला उभा आहे. कारण मला जर ती टेक्निक माहिती नसती झाली किंवा छत्रपती शिवरायांनी कशा पद्धतीनं स्वराज्याची निर्मिती करत असताना, हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना कोणत्या परिस्थितीतून गेलेत हे सगळा इतिहास वाचला, त्याचं अनुकरण केलं. कशा पद्धतीनं आपण राजकारणामध्ये धडे घेतले पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण आपल्या चारित्र्याला जपलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण कुठेही बदनाम होता कामा नये, ह्या सगळे संस्कार जे माझ्यावरती जे निर्माण झाले बांधवांनो ते ह्या थोर महापुरुषामुळे या ठिकाणी निर्माण झाले. आणि माझ्यासारखा एक मावळा आज या ठिकाणी या बार्शीची सेवा करू शकतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणलं तर आज छत्रपती शिवरायांकडे बघून मी जे काय राजकारण समाजकारण करतो किंवा आपण जी अपेक्षा करतो प्रत्येक जण म्हणतात की काही जणांचा आता भाषा येते की ह्याच्यावरती एवढा खर्च काय, त्याच्यावरती खर्च काय, आणि नेमकं जीवनामध्ये करायचं काय. आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी सगळे शिवभक्त येतात. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळे त्या ठिकाणी कोर्टासमोर सगळे जमतात. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीमध्ये, सावित्री माता फुलेंच्या बाबतीमध्ये, राष्ट्रमाता जिजाऊंच्या बाबतीमध्ये, शहाजीराजांच्या बाबतीमध्ये, सगळ्यात अण्णाभाऊ साठेच्या बाबतीत हे सगळ्यात वर पुरुषाकडे आपण पाहतो. आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करणं अपेक्षित असतं. आणि त्या गोष्टी या ठिकाणी आपल्या येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीला या ठिकाणी माहिती व्हाव्या. आणि नेमकं हे थोर पुरुषांनी समाजासाठी काय केलं ह्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण व्हावं या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण घडवतो. जीवनामध्ये येऊन काय सगळंच कुठंतरी गटोडं ठेवण्याचा याला काय अर्थ नाही, परंतु जीवनामध्ये येऊन कसं वागलं पाहिजे ना आपण समाजाबरोबर ह्या गोष्टी या थोर पुरुषांच्या ज्या काही जीवनपट जर आपण उघडून पाहिला तर आपल्याला समजतात बांधवांनो. आणि त्या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांना, या थोर पुरुषांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी काम करावं. आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी ही शिवसृष्टी उभा करण्याचा एक माझ्यासारख्या एका मावळ्याला, शिवभक्ताला जो मान मिळाला तो माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं मी भाग्य समजतो. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या शिवसृष्टीच्या माध्यमातून आणखीनही भविष्य काळामध्ये जे काही विषय असतील ते आमच्या समोर या ठिकाणी शिवभक्तांनी मांडावे. ज्या ठिकाणी आम्हाला आणखीनही काही या ठिकाणी सुधारणा किंवा आणखीन काय करायचं असेल तर निश्चितपणानं करू. त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व शिवभक्तांना मी विनंती करतो की शुक्रवारी 1:30 वाजता भगवान देवस्थानी या ठिकाणी आपण सर्व
भगवंत भक्तांची सुद्धा बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे बांधवांनो. त्या ठिकाणी पण आपण या, कारण आपल्या या संपूर्ण जगाचा मूळ विष्णूचा अवतार हे भगवंत आहे. बार्शीकरांना एक भाग्य लाभलेलं आहे आणि आपल्या मूळ विष्णूचा अवतार आणि त्या ठिकाणी आपली शिवसृष्टी आहे ही सुद्धा आपल्या अभिमानाची बाब आहे. आणि या ठिकाणीच आपलं भक्त निवास होतंय ही सुद्धा आनंदाची बाब आहे. आपण नगरपालिका सुद्धा भविष्य काळामध्ये भक्त निवास म्हणून त्याचं रूपांतर करणार आहोत. समोरी सुंदर असं भक्त निवास होतंय, कारण आपल्याला माहित असेल की ह्या गोष्टी योगाने घडत आहेत. त्या ठिकाणी मूळ विष्णूचा अवतार असलेले भगवंत त्या ठिकाणी, भगवंताच्या त्या ठिकाणी आपलं भक्त निवास होतंय. मराठवाड्यातून वारकरी येत आहेत, विदर्भातून वारकरी येत आहेत. या बार्शीला एक वेगळी परंपरा आहे. पंढरपूरला एकादश, बार्शीला बारस, द्वादश, दुर्वास ऋषी वगैरे फार मोठा इतिहास या बार्शीला आहे बांधवांनो. आणि योगायोग माझ्यासारख्या भक्ताला काय कुठनं प्रेरणा येते मला पण समजत नाही. आणि योगावरनं त्या ठिकाणी हे भक्त निवास होते. आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवराय सुद्धा एक संप्रदायाच्या बाबतीमध्ये अत्यंत हळवे होते. प्रत्येक दिंडीला संरक्षण देणं, त्या काळामध्ये दिंडी काढणं किंवा पंढरपूरला वारी नेणं सोपं नव्हतं. हल्ले व्हायचे, अतिक्रमण व्हायचे, परंतु त्या दिंड्याला संरक्षण सुद्धा आणि सगळी मदत सुद्धा दिंडीला किंवा संप्रदायाला छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सुरू झाली. आणि शंभूराजानंतर त्याची फार मोठी निगराणी केली. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की संत तुकाराम महाराजांच्या बाबतीमधला सगळा महाराजांचा जो विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी संप्रदायाशी असलेला संबंध आणि योगायोग तिकडं भगवान आणि हे आपले एक भगवंत ज्यांनी हा समाज जागा केला आणि जीवन ठेवला साक्षात भगवंत या ठिकाणी आपल्या समोर आहेत बांधवांनो. आणि त्यांच्या शेजारी ती भक्त निवास होत आहे. त्या ठिकाणी आपण नगरपालिकेची इमारत सुद्धा भक्त निवास म्हणून देतो, पलीकडे भक्त निवास करतो की प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्याला आपण उघड्यावरती असायची सगळे आंघोळी करायला किंवा सगळ्याला. आम्हाला लहानपणापासून मी नगरसेवक असल्यापासून मला वाटायचं की इथं काहीतरी करावं. आणि योगायोगानं भगवंताच्या आशीर्वादानं, छत्रपतीच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी घडल्या. त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. लवकरच आपले वारकरी त्या ठिकाणी रहवास करतील, त्या ठिकाणी त्यांची चांगली सोय करू. आताच मी प्रशांत मालकाबरोबर पण चर्चा केली. ताई तुम्ही नशिबान आहेत की छत्रपतीला नमस्कार करून नतमस्तक होऊन मुजरा करून या ठिकाणी तुम्हालाही रोज जाण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे. पाठीमागच आपण नगरपालिकेची पण मोठी इमारत करतोय की जेणेकरून प्रत्येक येणारा नगरपालिकेतला कुठलाही नागरिक असेल किंवा काय असेल की या ठिकाणावर येऊन नगरपालिकेत आपली कामं करल आणि छत्रपती शिवरायांना उजवं घेऊन असा बाहेर पडल. अशा पद्धतीचं सुंदर अशी पाठीमागे आपली आज नाव लौकिक बार्शीचं झालेलं आहे. आणि आज सगळ्याची उतराई निश्चितपणानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केल्याशिवाय राहणार नाहीत असा या ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या साक्षीनं बार्शीकरांना शब्द देतो. कारण मी 2च दिवस होतो मुंबईला. 2 दिवसामध्ये किती अधिकाऱ्यांनी मला बोलवलं, माझी इतकी पळापळी होती. आणखीन आता आठवड्यातनं 2-3 दिवस तिथं जाईल बांधवानो. ज्या पद्धतीने मी मगा सांगितलं की शेतकरी असतील, व्यापार असेल, या तालुक्यातला शेतकरी बांधवांचा विषय असेल, तरुणांच्या रोजगाराचा विषय असेल, पाणी शेतीला असेल, पिण्याचं पाणी असेल, उद्योगाला मदत असेल, MIDC असेल, उद्योग नगरी म्हणून आपण बार्शी शहराकडे पाहायचंय. वैद्यकीय सेवा आपण नव्यानं आणखीन कशी द्यायची, या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून या तालुक्याच्या वैभवामध्ये भर टाकू आणि प्रचंड मोठं अर्थकारण या तालुक्याचं करू. आणि जे छत्रपती शिवरायांना जो अपेक्षित माझ्यासारख्या शिवभक्ताकडनं जो कारभार आहे तो प्रामाणिकपणाने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं करल असं या ठिकाणी सर्व शिवभक्तांना, बार्शीकरांना अभिवचन देतो. आणि एक सुंदर सोहळा केला त्याबद्दल छत्रपती शिवराय प्रतिष्ठान व सर्व मावळ्यांचं, शिवभक्तांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. या ठिकाणी जी आपण ऐतिहासिक व दैदिप्यमान अशी सजावट या ठिकाणी पाहतोय, त्या पाठीमागे जे हात या ठिकाणी अनेक दिवस झाले राबले त्यांचा आपण बहुच्या हस्ते सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम फोटोग्राफर व यामध्ये हातभार देणारे आदरणीय सुस्मित उर्फ पप्पू बागल यांचा सत्कार माननीय राजाभाऊराव यांच्या शुभ हस्ते होईल. सुस्मित पप्पू बागल, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व कलाकारांचं या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर ही जी आपण डोळ्याच्या नजरानं पेटणारा सर्व लाईटचा शो पाहतोय ते आदरणीय कपिल सर्वदे
यांचा देखील सन्मान माननीय राजाभाऊराव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व कलाकारांना या ठिकाणी दाद द्यायची आहे. ते सर्व कलाकार बार्शीतले हे त्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे. यानंतर साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आणि स्पॉटलाईटच्या माध्यमातून एक बार्शीचं नाव महाराष्ट्रभर जो उज्ज्वल करतोय तो विशाल कोटगुण याचा देखील सन्मान माननीय राजाभाऊराव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. यानंतर फुलांची जी आपण आरास पाहतोय ते उपरे यांच्या वतीनं ओम परसू मोरे यांनी हा सन्मान स्वीकारावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व कलाकारांचं जे हात या ठिकाणी राबले त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आताच या लाडक्या शिवभक्त भगिनीनं अतिशय सुंदर असं भाषण देखील छत्रपती शिवरायांवर केलं होतं. यानंतर डीजे ओमी म्हणून जो बार्शीचं नाव महाराष्ट्रभर उज्ज्वल करतोय तो ओम सुरवसे याचा देखील सन्मान माननीय राजाभाऊराव यांच्या शुभ हस्ते होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचा देखील या ठिकाणी अभिनंदन करूया. यानंतर कानगोळ कुठलं पण असू द्या, मंडप म्हणलं की बालाजी कानगोळ लागतोच, त्यामुळे बालाजी कानगोळेचा सन्मान या ठिकाणी माननीय राजाभाऊराव यांच्या शुभ हस्ते होणार आहे. भगवंत महोत्सव असू द्या किंवा कुठली राजकीय सभा असू द्या किंवा कोणताही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाचं आयोजन असू द्या, मंडप सहकार्य करणारे बालाजी कानगोळे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. यानंतर सर्वोदय मंडप यांचा देखील सन्मान होणार आहे. धन्यवाद. मी माननीय राजाभाऊराव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व शिवभक्तांना विनंती आहे, उभा असलेल्या सगळ्याला विनंती आहे सगळ्यांनी खाली जायचं, कारण मध्यवर्ती शिवसृष्टी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं हा दैत्यप्रमाण असा सोहळा डोळ्यांचं नजर फेडणारा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. माननीय राजाभाऊराव यांच्या शुभ हस्ते रिमोटद्वारे आपण ही आतिषबाजी या ठिकाणी सुरू करणार आहोत. सगळ्यांनी आपले मोबाईल बाहेर काढायचे, सगळ्यांनी हा सोहळा आपल्या मोबाईल मध्ये टिपायचा आहे. अतिशय दैत्यप्रमाण सोहळा आहे हा, सगळ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये हा सोहळा टिपायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. LED screen, cold fire. अखंड हिंदुस्थानाचा दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्यायची, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. या ठिकाणी सर्व शिवभक्तांना एक सूचित